मी शिल्पकार दिनकर थोपटे 4 तारखेला पॅनोरामा या आर्टिस्ट ग्रुपचं बालगंधर्व कला दालनात प्रदर्शन होत आहे। यावेळेला हा ग्रुप सबंध माझ्याकडे आला आणि त्यांनी सबंध स्टुडिओ पाहिला। त्यांनी ठरवलं की प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला थोपटे सरांना बोलवायचं, अशा इच्छा त्यांनी प्रगट केली। आणि हा नवीन कलाकाराचा जो ग्रुप आहे त्यांचं मी काम पाहिलेलं आहे। मी जे काम करतो त्याच्यापेक्षा आजची नवीन पिढी ज्या वेगाने, ज्या वेगळ्या शैलीमध्ये आपला कलाप्रवास करतात त्याचं मला फार कौतुक वाटतं। कारण ही नवीन पिढी, आम्हाला जे करता आलं ते आम्ही केलं, परंतु ही नवीन पिढी जी आहे कलेमध्ये काम करणारी, चित्रकलेत असेल, शिल्पकलेत असेल, भारताचं नाव फार मोठं उज्ज्वल करतील अशी अपेक्षा मला वाटते। कारण माझ्या घरात मी पाहतो माझ्यापेक्षा माझी नात, माझा नातू, ज्या पद्धतीने ही छोटी छोटी मुलं काम करतात ना, कलेमधलं त्याचं प्रावीण्य जे आहे ते पाहिल्यानंतर कौतुक वाटतं की ह्यांना कसं जमतं। कारण ह्यांची दृष्टी इतकी परिपक्व झालेली आहे। अनेक कला प्रदर्शनं पाहून, अनेक पुस्तकं वाचून, अनेक कला निर्मिती केलेल्या संबंध कामं पाहून जी दृष्टी त्यांना प्राप्त झालेली आहे, ही फारच विस्तीर्ण असं क्षेत्र त्यांच्या दृष्टीत असं सामावलेलं आहे। आणि त्या पद्धतीने ते काम करताना आणि त्याच्यामधला जो काही आविष्कार निर्मितीचा जो भाग आहे तो फारच कौतुकाचा भाग असा मला वाटतो। मी अभिनवमध्ये प्रिन्सिपॉल होतो, जवळजवळ 32 वर्ष माझी सर्व्हिस झाली। अनेक कलाकार विद्यार्थी मी शिकवले आणि त्याच्यानंतर आत्ता जो 16 वर्षाचा कालखंड आहे त्यावेळेला मी 16 वर्षानंतरचे हे विद्यार्थी वर्ग ज्या वेळेला कलेतला काम करताना पाहतो त्यावेळेला मला फारच कौतुक वाटतं की मी शिकवत असतानाचा जो ग्रुप कलेमध्ये काम करणारा विद्यार्थी ग्रुप होता त्याच्यापेक्षा हे 16 वर्षातला जो फरक कलेमधला ह्या कला निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्याकडे आलेला आहे तो फारच कौतुकाचा भाग आहे। आणि एकच मला नेहमी वाटतं की भारतामध्ये जी कलेची निर्मिती झालेली आहे, किंबहुना चायनापेक्षाही, चायनाची मी शिल्प पाहिली, परंतु भारतामधली जी शिल्प आणि चित्रनिर्मिती आहे, अगदी केवमॅनपासून जरी पाहिलं, अजिंठा वेरूळ तर हे आपलं दैवतच आहे, कलेचं निर्मितीचं दैवत आहे। आणि त्याचा आधार घेऊन अनेक कलाकारांची कला निर्मितीला एक चालना मिळालेली आहे। अशा पद्धतीचं ज्या वेळेला आपण पाहतो आणि मी संबंध पॅनोरामा ग्रुपचा जो शो होणार आहे बालगंधर्वमध्ये, त्यांच्या कलाची जी पाहणी केली, जे विद्यार्थी मी पाहिले त्यांच्यामधलं जे आत्मविश्वास आहे, जी धमक आहे कलेमध्ये काम करण्याची, ती खूपच फारच ताकदीचे हे विद्यार्थी मला वाटतात। आणि त्यामुळे मला खूप ह्या प्रदर्शनाचं प्रमुख पाहुणे पद स्वीकारताना मला खूप आनंद होतो। आणि ह्या संबंध कलाकारांना आणि माझ्यासमोर संबंध जमलेले जे काही कलारसिक कलाकार आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की ही नवीन पिढी जी काम करते ती अतिशय प्रभावी असं नेतृत्व कलेमध्ये करतील आणि भारताचं नाव उज्ज्वल करतील, यात कुठेही मला शंका वाटत नाही। सगळ्यांना मी एक आशीर्वाद आणि अभिनंदन करतो।